एवढा तेल नाही एकाण्याचं मागवलं. कधी भाजीला काही नाही चटणीवर भागवलं. प्रसंगी उपवासी राहूनही म्हणून राजा अरे तळहाताच्या फोळावानी या लेकरांना वागवलं. कोणी मातोश्रीला माहिती म्हणून म्हणतोय होणार नाही पुन्हा पुन्हा होणार नाही पुन्हा दुसरी रमाई कोणी ऐसा भी नहीं कि पहले आंख लड़ी होगी. ऐसा भी नहीं आताचे तरुण करतात तसं नाही. ऐसा भी नहीं कि पहले आंख लड़ी होगी मगर वो दोनों मिले कितनी पाक घड़ी होगी. ऐसा भी नहीं कि पहले आंख लड़ी होगी मगर वो दोनों मिले कितनी पाक घड़ी होगी. मनोज राजा अरे बाबा साहब को आसमां के ऊंचाई पर पहुंचाया. पता करो माँ रमाई कितनी बड़ी होगी. वाणी मधुर ऐसी वाणी मधुर ऐसी अमृता लाज अमृता लाज यशवंता परी कोटी
यशवंत परी कोटी यशवंत दोघे या पोर क्या मुरादी मुरादी या पोर क्या मुरादी मुरादी या पोर क्या मुरादी नाही अंगाई कोणी समान नाही आई होणार नाही पुन्हा दुसरी रमाई कोणी. कारण ज्यावेळी प्रत्येक माणसाच्या पायात गुलामीच्या बेड्या होत्या आणि त्या तोडण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्या संघर्षामध्ये रमाई सुद्धा सामील होती. बाबासाहेबांच्या कांद्याला काना भिडून. म्हणून म्हणतोय बहुत खोकर दिया रमाई ने. शरीरात साधी पोटची 4-4 लेकरं रमाईनं गाडली. कशासाठी? अरे त्या रमाईनी बाबासाहेबांनी स्वतःची लेकरं मातीत गाडली म्हणून तुमची माझी लेकरं सुखानं जगत आहे, नाहीतर जगली नसते, ही दिसत आले नसते. म्हणून म्हणतोय बहुत ठोकर दिया रमाई ने, रात ठोकर दिया रमाई ने, बहुत ठोकर दिया रमाई ने, ये रात ठोकर दिया रमाई ने. मनोज राजा अंधेरी कुटिया में चांद लाकर दिया रमाई ने. समान नाही दुनियेत माफ नाही. ही दुनिया विश्व दुनियेत माफ नाही, इतके अमाप कष्ट दुनियेत माफ नाही, इतके अमाप कष्ट दुनियेत माफ नाही, इतके अमाप कष्ट. दुनियेत माफ नाही म्हणजे मोजदाद करायला माफ जे लागतं ना ते माफ. दुनियेत माफ नाही, इतके अमाप कष्ट माफ नाही, इतके अमाप कष्ट माफ नाही, इतके अमाप कष्ट. माणूस जरी नाही, माणूस जरी नाही, बोलतात कष्ट स्वच्छ नाही, बोलतात कष्ट कष्ट बोलतात कष्ट कष्ट. इतिहास लिहिणारी, इतिहास लिहिणारी, इतिहास लिहिणारी, इतिहास लिहिणारी झाली ना शाही कोणी.
ताई आणि वानखेडे ताई त्यांच्याकडे भरपूर दान मिळाल. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. होणार नाही पुन्हा होणार नाही पुन्हा दुसरी रमाई कोणी माणसं तरी बोलली नाही, परंतु काळ मात्र न्याय केल्याशिवाय राहत नाही. विकासीलन दादानी खूप छान लिहून ठेवलं. न्याय केला निसर्गाने भीमाप्रती, लाभली लाभली ही योग्य सद्गती. तुम्ही जरी विसरलात, परंतु हे काळ आणि हे निसर्ग विसरू शकणार नाही. कारण तुम्ही जरी आज ते कार्य प्रवण केलं नाही, पुढे नेण्याचं काम केलं नाही, परंतु उद्याची पिढी नेण्याशिवाय राहणार नाही. म्हणून आय एम बुद्धिस्ट. आम्ही बुद्धिस्ट लोक आहोत, बुद्ध लोक आहोत, बौद्ध लोक आहोत. बौद्ध लोक म्हणजे आशावादी, निराशावादी नाही. नाही, ऐसा होने वाला है, होगा ही. म्हणून म्हणतो काळाशी काळ बोले, काळाशी काळ बोले, तुलनाच शक्य नाही. काळाशी काळ बोले, तुलनाच शक्य नाही. काळाशी काळ बोले, तुलनाच शक्य नाही. होईल तुलना ऐसे, होईल तुलना ऐसे, दायित्व पक्के नाही. होईल तुलना ऐसे, दायित्व पक्के नाही. होईल तुलना ऐसे, दायित्व पक्के नाही. मोजून त्याग ऐसा ऐसा, मोजून त्याग ऐसा, मोजून त्याग ऐसा, मोजून त्याग ऐसा, न केली कमाई कोणी. दर्शना राजी खोबराकडे या रामायची लीक आणि भगवंताच्या उपासिकेकडनं 100 रुपये मिळाले. माऊल्यानो, 500 रुपये रोजाना आणल्यासारख्या बसू नका ना. अरे तुमच्या आईचं माझ्या आईचं का ना म्हणतो मी. बरं नाही तसं, जयंती आहे आपली आईची. हसत खेळत राहा. शेवट सादर करतोय अंजली ताई. हे मागवले थोडं. खूप छान गातो पोरगी. तिचं कार्यक्षेत्र मराठवाडा आहे. विदर्भात मी प्रथम बघतोय तिला. बरेचदा आली असेल, परंतु माझ्यासोबत हा पहिल्यांदा प्रोग्राम होतोय. मला सुद्धा आनंद आहे. आणि मी आयुष्यात औपचारिक बोलण्याचा प्रोग्रामच कधी आयुष्यात केला नाही एवढ्या वर्षात.
आणि मरेपर्यंत करणार नाही. कारण जसं शिवाजी महाराजांनी स्त्रियांची कदर केली, सुभेदाराची सून सापडली, सैनिकांना वाटलं की त्यावेळी राजेशाही होती ना, त्याला वाटलं की आपण महाराजाला जर एवढी सुंदर पोरगी नेऊन दिली तर महाराज खुश होतील, गळ्यातला मोत्याची माळ देतील, जहागिरी देतील, सुभेदारी देतील. म्हणून त्या सुभेदाराच्या, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घेऊन शिवाजी महाराजाकडे गेले. शिवाजी महाराज तिला पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत निहाळतात आणि म्हणतात, तुझ्यासारखी सुंदर होती माझी जिजाऊ माय, तुझ्यासारखीच सुंदर होती माझी जिजाऊ माय. सुभेदाराची सून पाहून वदले छत्रपती शिवराय. मी याला उलट केलं संविधान. पहिले कसं होते, तुझ्यासारखी सुंदर असती, तुझ्यासारखी सुंदर रूपवती असती माझी माय, माझी आई असती, आम्ही सुंदर झालो असतो म्हटले छत्रपती. म्हणजे जिजाऊ सुंदर नव्हती असं म्हणायचं आहे त्यांना. हे ब्राह्मणवादी लेखन याला म्हणतात. पोटामध्ये जंत जसा शिरावा तसे व्यवस्थित शिरलेले, म्हणून मी त्याला चेंज केलं आणि हे लिहिलं, सुभेदाराची सून पाहून बदले छत्रपती शिराय, अगं तुझ्यासारखी सुंदर होती माझी जिजाऊ माय. जिजाऊचे महासाहेबांचे फोटो पाहिले ना तुम्ही, जिजाऊ किती सुंदर आहे राव. अरे आजची ऐश्वर्या फेशेर्या तिच्या पायाजवळ आहे रे, एवढी सुंदर माझी जिजाऊ साहेब आहे. परंतु त्याला सुद्धा या ब्राह्मणांनी बट्टा लावलाय. दुसरं उदाहरण, बाबासाहेब विदेशात शिक्षणाला आहेत. लायब्ररी उघडल्यावर सर्वात पहिले जाणारा विद्यार्थी बाबासाहेब, आणि लायब्ररी बंद व्हायला आली की सगळ्यात शेवटी निघणारा विद्यार्थी बाबासाहेब. मग काय झालं, लुसी नावाची मुलगी निहाळत होती दररोज. अनेक दिवस जातात, आज बोलेन उद्या बोलेन असे करून बरेच दिवस निघून जातात. एकदा लुसी बाबासाहेबाला बोलतेच, मिस्टर बी आर आंबेडकर, मला तुमच्याशी काही बोलायचं खासगी, प्लीज मला वेळ मिळेल का. बाबासाहेब लुसीला सांगतात, लुसी माझ्या जवळ जेवणासाठी पैसा आणि कुणाला देण्यासाठी वेळ नाही. तरी परंतु ती आपल्या आग्रहावर कायम राहते. शेवटी एकदा बाबासाहेब म्हणतात, ठीक आहे मी तुला 5 मिनिटाची वेळ देतो. नजीकच्या पार्कामध्ये भेटण्याची वेळ ठरली. लुसी वेळेच्या आधी पोहोचले, बाबासाहेब वेळेला पोहोचले. गेले गेले लुसी बाबासाहेबांना म्हणते, आय लव्ह यू आंबेडकर. काय म्हणते, आय लव्ह यू आंबेडकर. बाबासाहेब न कसरता न घाबरता क्षणार्धात म्हणतात, लुसी मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो, परंतु एका बहिणीसारखं करतो. का तर मला पत्नी आहे, माझी रामू मुंबईला आहे, घरी आहे. मला एक यशवंत नावाचा मुलगा आहे. मी तिच्याशी धोका करू शकत नाही. स्त्रियांची इज्जत करणारे आमचे बाप जादे असे होते. म्हणून म्हणतो, माझेच मन हे बोले, माझेच मन हे बोले, ममताव त्या मनाला. माझेच मन हे बोले, ममताव त्या मनाला. माझेच मन हे बोले, ममताव त्या मनाला. विसरू कसे जीवनभर, विसरू कसे जीवनभर रमाईच्या ऋणाला. विसरू